नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा हा कोण आहे आपला गोल्या. कोण आहे हा गोल्या? हा काय करतो? स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. TCS, IBPS, MPSC मार्फत होणाऱ्या सर्व परीक्षेचे फॉर्म भरतो मित्रांनो. जसं की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तसाच हा गोल्या पण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. हा काय करतो मित्रांनो, याच्या डोक्यात जे काही पाठ केलंय, अभ्यास केलंय बसत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, याला मार्गदर्शन करायचं आहे की भूगोलाचा अभ्यास कसा करायचा, घाट कसे पाठ करायचे, नदी कशा करायच्यात, डोंगर कसे करायचेत, घाटमाते कसे करायचे, शिखर कसे पाठ करायचेत, हे आपल्याला या गोल्याला सांगायचं आहे. बघा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, नदी प्रणाली, प्रादेशिक प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा, जसे की जिल्ह्याबद्दल, डोंगर, दऱ्या, नदी प्रश्न विचारतात मित्रांनो. तसेच घाटमाते, घाट प्रणाली, एक प्रश्न कोणत्याही पेपरला कंपल्सरी विचारतात. मग आपल्या लक्षात राहत नाही, जसं की या गोल्याच्या लक्षामध्ये घाट राहत नाही तसं. मग काय करायचंय बघा, हा गोल्या काय करतो पाठ करण्यासाठी, त्याचा एक मित्र आहे बघा, गोल्याचा मित्र आहे, त्याचं नाव आहे गोट्या. गोल्याचा मित्र कोण आहे? गोट्या. हा गोल्याचा जिगरी मित्र आहे, बेस्ट फ्रेंड आहे. तुम्ही म्हणता बेस्ट फ्रेंड, तर हा त्याचा कोण आहे? बेस्ट फ्रेंड आहे. बघा, दोघं काय करतात? कॉन्ट्री करतात, पैसे गाडीमध्ये पेट्रोल फुल करतात, टिफिन घेतात 2-3 दिवसाचा आणि चला म्हणते आपण कुठं जाऊ आज, महाराष्ट्राचे घाट पाहूयात म्हणते. महाराष्ट्रामध्ये पुस्तकामध्ये 24, 25, 30 घाट दिलेले असेल, टोटली करू बरोबर, जेवढे दिले सर्व घाट फिरून येऊ म्हणे आपण आज. तर दोघं डब्बे फिब्बे घेऊन निघतात. पण एक लक्षात राहू द्या, हे दोघांच्या गावाचं नाव काय? तर धुळे. काय मित्रांनो? धुळे गावाचे धुळे. हे काय करतात? धुळेवरून निघतात मित्रांनो. कुठं? गोट्या म्हणतो माझी आत्या राहते म्हणे संभाजीनगर आणि धुळेच्या मध्ये कन्नड गावामध्ये म्हणे माझी आत्या राहते म्हणे. मग धुळ्यावरून ते कुठं जाणार आहे? तर संभाजीनगरला जाणार. कुठं? संभाजीनगर. हे दोघं जाताना यांना मध्ये एक घाट लागतो बघा, जिथं त्या गोट्याची आत्या राहते, त्याचं नाव आहे कन्नड. कोणता? कन्नड. लक्षात असू द्या, धुळे आणि संभाजीनगर यांच्यामध्ये घाट कोणता आहे? कन्नड घाट. जिथं या गोट्याची कोण राहते? आत्या राहते कन्नडला. लक्षात असू द्या. या कन्नड घाटचं दुसरं नाव आहे मित्रांनो ऑट्रम घाट. ऑट्रम घाट. आणि एक आडणी नाव आहे, त्या नावाचं आहे मित्रांनो, दुसरं नाव आहे गौताळा. कोणता आहे? गौताळा. हे 3 नाव मित्रांनो या घाटाचे आहेत. लक्षात असू द्या. गोट्याची आत्या राहते कुठं? तर कन्नडला राहते. लक्षात असू द्या. दोघं काय करतात मग? धुळेवरून ते कुठं जातात मित्रांनो? नाशिकला जातात. धुळ्यावरून नाशिकला जाताना यांना खूप मोठे घनदाट जंगल दिसतो. काय झाडी, काय डोंगर, काय दऱ्या, काय नद्या. म्हणत म्हणत हे तिथं मस्त फोटो काढतात, सेल्फी घेतात, स्नॅपवर अपलोड करतात आणि मस्त निवांत तिथं किल्ला आहे बघा, एक लळिंग किल्ला. लळिंग किल्ल्यामध्ये जाऊन झोप घेतात, निवांत झोपतात. किल्ल्याचं नाव लक्षात असू द्या, काय? लळिंग. त्या किल्ल्याच्या नावावरून धुळे आणि नाशिक यामध्ये जो घाट आहे, त्या घाटाचं नाव लक्षात असू द्या. कोणता घाट आहे? तर लळिंग हा घाट आहे. कोणता? लळिंग घाट आहे. लळिंग. लक्षात असू द्या. नंतर नाशिकला आल्याच्या नंतर गोल्या म्हणतो मला पालघरला, जव्हारला जायचंय आणि गोट्या म्हणतो मला मुंबईला जायचंय म्हणे. मग आता दोघं काय करतात? दोघंही आपला मार्ग बदलतात आणि कुठे येतात बघा? गोल्या जो आहे, गोल्या कुठं जाणार आहे? जव्हारला. आणि गोट्या जात आहे मित्रांनो कुठं? नाशिकला. इथं जव्हार, पालघर, ठाणे काही पण विचारू शकतात. लक्षात असू द्या. मग जेव्हा गोल्या जव्हारला जातो तेव्हा त्याला एक घाट दिसतो, त्या घाटाचं नाव लक्षात असू द्या. त्या घाटाचं नाव आहे सीर घाट. कोणता घाट? सीर घाट. नाशिक वरून जव्हारला जाताना रस्त्यात भंडारा खूप चालू होता, मंदिरं खूप आहेत. भंडारा आहे, भंडाऱ्याचा दिवस. तिथं त्यांना शिरा खूप खायला मिळालंय रस्त्याने. गोल्याला रस्त्याने शिरा खायला मिळालंय म्हणून शिरघाट लक्षात राहू दे. पुढे गोट्या आलंय नाशिक वरून मुंबईला, तर त्याला एक घाट पाहायला मिळालंय मित्रांनो तिथं. त्या घाटाचं नाव आहे थळ घाट. याच घाटाचं दुसरं नाव आहे कासारा. कासारा घाट. कासारा. लक्षात असू द्या.
कासारा घाट आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढे काय करतात दोघं पण मुंबईवरून कुठे येतात तर मुंबईवरून दोघंही येतात पुण्याला. कुठे येतात दोघं पुण्याला, तर गोल्या आणि गोट्या दोघंही सोबत येतात पुणेला. पुणेला येत असताना त्यांना रस्त्यामध्ये खूप बोर होते, कारण एकदम झाड आहेत, एकदम काही लोक फिकत दिसत नाही, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, तर त्यांना ते पाहून काय होते बोर होते. म्हणून पुणे आणि मुंबई यांच्यामध्ये घाटाचं नाव लक्षात असू द्या, बोरघाट. कोणता घाट? बोरघाट. नंतर गोट्या म्हणतो मी खूप बोर झाले म्हणते, आता मी काय करतो, मी घरी जातो म्हणे धुळ्याला. तर तो कुठं जातो? नाशिकला. पुण्यावरून कुठं जातो गोल्या? पुण्यावरून तो नाशिकला जातो. नाशिकला जाताना त्याला खूप सारे चंदनाचे झाड पाहायला मिळतात, त्यामुळे तिथं घाटाचं नाव लक्षात राहू द्या, चंदनापुरी घाट. चंदनापुरी घाट. कोणता घाट? चंदनापुरी घाट. आणि गोट्या काय करतो इथं पुण्यावरून कुठं जातो? माणगावला जातो. कुठं जातो? माणगाव. माणगावला जातो. आणि पुण्यावरून कुठं जातो? महाडला जातो. एकटाच राहिलंय कोण? गोट्या. गोट्या एकटाच राहिलंय. गोट्या पुण्यावरून कुठं आलंय? माणगावला आलंय. पुण्यावरून माणगावला येताना त्याला एक घाट लागलंय, त्या घाटाचं नाव आहे मित्रांनो तामिनी घाट. कोणता घाट? तामिनी नावाचा घाट आहे, लक्षात असू द्या. आणि पुण्यावरून गोल्या जेव्हा महाडला आला तेव्हा त्याला एक घाट दिसलंय मित्रांनो, त्या घाटाचं नाव आहे वरंधा घाट. कोणता घाट? वरंधा घाट. गोल्या नाशिकवरून पुण्याला आला पुन्हा, हाच घाट चंदनापुरीचाच. आणि गोट्या पण दोघं पुण्याला आलेत. पुण्यावरून ते काय करतात? पुण्यावरून ते जातात मित्रांनो कुठं? सातारा. गोट्या जातो. गोट्या कुठं जातो? साताऱ्याला. आणि गोल्या एकटाच जातो मित्रांनो कुठं? बारामतीला. कुठं जातो? बारामतीला. तर गोट्याला जाताना पुणे बारामतीच्या मध्ये एक घाट लागतो, त्या घाटाचं नाव लक्षात असू द्या, दिवा घाट. आणि पुणे आणि सातारा यांच्यामध्ये एक घाट आहे, खंबाटकी घाट. कोणता घाट? खंबाटकी घाट. लक्षात असू द्या मित्रांनो घाटाची नावं. त्याच नंतर हा जो बोरघाट आहे याचं दुसरं नाव आहे मित्रांनो खंडाळा घाट. कोणता घाट आहे? खंडाळा घाट. लक्षात असू द्या. इथं बघा मुंबई आहे, ठाणे आहे, इथून ठाण्यावरून एक नगरला घाट जाते, त्या घाटाचं नाव आहे मित्रांनो महाशेज घाट. कोणता घाट? महाशेज घाट. मित्रांनो गोल्या आणि गोट्या यांचा सफर कुठपर्यंत आलेला आहे? हे आले साताऱ्यापर्यंत. आता साताऱ्याला यांना काय करायचं आहे? मुक्काम करायचा आहे दोघाला. ते म्हणतात आपण आजच्या दिवस म्हणे इथंच थांबू आणि उद्या पुन्हा आपण काय करू? साताऱ्यापासून पुन्हा पुढे जाऊ म्हणत होते, पुढे जाऊ म्हणत आहेत ते. मग आपल्याला काय करावं लागेल? आता त्यांना कंटाळा आला, ते बोर झालेत, बरोबर. मग आज आपण काय करायचं? साताऱ्यापर्यंतच गोल्याला फिरू, गोल्यान गोट्याला. मग साताऱ्यापर्यंत आपण आलेला आहो. आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे, या पुढचे जे घाट आहेत ते आपण दुसऱ्या पार्ट मध्ये बघूयात. चालेल का? व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. पुढचे घाट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आपल्याला गोल्या आणि गोट्या पूर्ण भूगोल पाठ करणार आहेत, जसे की हे अशा पद्धतीने. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागणार आहे भावांनो. भेटूया उद्या पुन्हा याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.